तर बघा, आज आगळ्या वेगळ्या रेसिपी करणार आहोत आपण. कोथिंबीरच्या 3 रेसिपीज करणार आहोत. टोमॅटोज घेतलाय, कांदा घेतलाय, लसूण घेतला, अद्रक घेतलेली आहे, हिरवी आणि लाल मिरची घेतलेली आहे आणि थोडीसं घेतलेले आहे जिरे. तर चला, दांड्या घेतलेल्या आहेत बघा कोथिंबीरीच्या आणि सगळं जेवढंही दाखवलेलं आहे तेवढं बारीक करून घेतलेलं आहे. तर ही झाली एक रेसिपी. यामध्ये मीठ टाकायचं. मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये मीठ टाकून घ्या आणि मी सांगितलेलं आहे जेवढं पण मी दाखवलेलं आहे तेवढं बारीक करून घ्यायचे. ही झाली एक रेसिपी. तर त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, कोथिंबीरच्या दांड्या टाकलेल्या आहेत, त्यानंतर लसण टाकलेलं आहे, अद्रक टाकलेलं आहे, हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकलेली आहे आणि टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर एक रेसिपी पाहिली तुम्ही. त्यानंतर दुसरी रेसिपी. तर ऑइल घेतलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. व्यवस्थित तडतडू द्या. कोणी तिक्या पण म्हणतात याला. पहिली रेसिपी पाहिलेलीच आहे, तर ही दुसरी रेसिपी आहे. व्यवस्थित तडतडू द्या. तडतडल्यानंतर यामध्ये तुम्हाला जर टाकायचा असेल कढीपत्ता तर टाकू शकता आणि इथं पूर्ण कडलेली फोडणीवर टाकून द्यायची आहे. त्यानंतर कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून घेतलं तरी चालेल किंवा आपण कोथिंबीरचंच पूर्ण दांड्याचं केलेलं आहे ह्या, तर त्यामुळे फक्त कसुरी मेथी टाकलेली आहे मी. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही झाली दुसरी रेसिपी. पहिली रेसिपी पण तुम्ही पाहिली आहे. त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलात, कच्चं खोबरं, तरीही चालेल पहिल्या रेसिपीमध्ये. आणि त्यानंतर ही बघा दुसरी रेसिपी. यावर तडका टाकून घेतलेला आहे. ही पण रेसिपी अप्रतिम लागते. नक्कीच करून पहा. पहिली रेसिपी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. ही सुद्धा रेसिपी चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. दोन्हीही रेसिपी ट्राय करून पहा. तिसरी रेसिपी लगेच सुरू करूयात. बघा, तडका दिल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर चला, तिसरी रेसिपी करून घेऊयात. यामध्ये थोडं बऱ्यापैकी ऑइल टाकायचं आहे. 5 ते 6 टेबलस्पून मी ऑइल टाकलेलं आहे. तर त्यानंतर सिक्रेट पद्धत सांगते मी तुम्हाला. सुरुवातीला जे आपण तडका दिलेला आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवा, ते त्याच्यामध्ये पाणी आहे आणि डायरेक्ट आपण गरम गरम झालेल्या तेलामध्ये टाकत आहोत, तर ती उडण्याची शक्यता असते. तर त्यामुळं थोडं जपून ही प्रोसिजर करा. कारण बघा तुम्ही, आता डायरेक्ट आपण यामध्ये टाकल्याच्या नंतर ते एकदम उडल्या जातं. तर थोडं जपून करा. आणि थोडी जरी मदत झाली असेल ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, असं उडल्या जातं. बघू शकता, तडतड करत आहे, असं उडल्या जातं. त्यामुळं थोडं जपून ही प्रोसिजर करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत त्याला छान उकळी येणार नाही आणि थोडं थोडं तेल सुटणार नाही, तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत याचं थोडंफार तेल सुटणार नाही, बऱ्यापैकी पाणी आटणार नाही आणि तेल सुटणार नाही, तोपर्यंत मिक्स करायचे. थोडीशी आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. दुसरं यामध्ये काहीही टाकायचं नाही. फक्त जेव्हा तुम्हाला वाटत असेल की थोडंफार पाणी आटलेलं आहे आणि थोडं थोडं उकळी आल्यासारखं होत आहे, त्यावेळेस एकदा तुम्ही मीठ पहा, लागत असेल तर टाकू शकता. हे बघा, छान उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर एक सिक्रेट पद्धत म्हणजे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ. तर जेवढी मी क्वांटिटी घेतलेली आहे त्याप्रमाणे बेसन पीठ टाकायचं आहे. तर किती टाकायचं आहे बेसन पीठ सांगते मी तुम्हाला. बघा, 1 टेबलस्पून घेतले, 2 टेबलस्पून घेतलं,
3 टेबलस्पून आणि 4 टेबलस्पून घेतलेला आहे. तर एवढ्या क्वांटिटीमध्ये मी 4 टेबलस्पून बेसन पीठ टाकत आहे. तर बघा, थोडं थोडं टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बेसन कधी टाकलेलं आहे मी, ज्यावेळेस छान उकळी आलेली आहे, पूर्ण उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे बेसन टाकून द्यायचे. आणि दुसरी सिक्रेट गोष्ट म्हणजे आता हे बेसन कंटिन्यू आपल्याला फेटायचं आहे, व्यवस्थित गाठी न होऊ देता. आणि जोपर्यंत याला तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू घोटत राहायचं आहे असंच. कारण खाली करपण्याची शक्यता राहते, त्यामुळं कंटिन्यू आपल्याला चालवायचे, कंटिन्यू घोटत राहायचं आहे. आणि जोपर्यंत तेल सुटणार नाही तोपर्यंत कंटिन्यू घोटत राहायचं आहे. यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे, कारण आपण कोथिंबीरच्या देठामध्ये भरपूर पाणी असतं. तर फ्रेश कोथिंबीर आणल्याच्या नंतर जेव्हा आपण जे कोथिंबीर असती कवळी ती आपण काढून घेतो आणि जे थोडेफार देठ असतात ते पण कवळेच असतात, तर ते आपण फेकून देतो. तर फेकून न देता सगळ्यात शेवटची जी मुळे असतात ते काढून टाकायचे आहेत. आणि मुळ्याच्या आधीचं आणि आपण खुडलेल्याच्या नंतरचं तर ते तसे देठ घेऊन आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण साहित्य घेऊन ते देठ घेऊन मिक्सरमध्ये डायरेक्ट बारीक करायचं आहे. आणि त्यानंतर जशी मी प्रोसिजर सांगितली तशी प्रोसिजर करायची आहे. बघू शकता, कंटिन्यू मिक्स करत आहे मी. जोपर्यंत इथं तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. नक्कीच रेसिपी करून पहा. तुम्हाला एकाच वेळेस मी 3 रेसिपी सांगितलेल्या आहेत. जी आवडेल ती करून पहा. पण ही रेसिपी मला खूप आवडते. यामध्ये मीठ नसेल तर मीठ टाकून घेतले मी. यानंतर मी काहीही टाकणार नाही आहे. कंटिन्यू फक्त आपल्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे. तर जे आपण देठ टाकून देतो तर ते टाकून न देता एक वेळेस ही रेसिपी करून पहा. आणि न सांगता करा घरच्यांना, तर ते घरचे समजू शकणार नाहीत, सांगू शकणार नाहीत की त्या देठापासून तुम्ही ही रेसिपी केलेली आहे. आणि चव तर खूप मस्त लागते. तुम्हाला केल्याशिवाय समजणार नाही. एक वेळेस करून पहा आणि केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझे नवीन अशीच रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मस्त खा, मस्त राहा, मजेत राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन रेसिपीज पाहत राहा. बघा, बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे. बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा. तर जोपर्यंत तेल सुटणार नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू चालवत राहिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त तेल सुटलेलं आहे. तर इथपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आणि त्यानंतर यावरती कसुरी मेथी टाका, व्यवस्थित मिक्स करा आणि मस्त एन्जॉय करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत थँक्यू.